अगोदर टिकटॉक सुरू होतं. टिकटॉकनं मोठं गाजवलं, मैदान गाजवलं आणि त्याच्यानंतर टिकटॉक बंद झालं. मग नंतर वेगवेगळे ॲप आले, पण इन्स्टानं रील्स सुरू केल्या आणि रील्ससाठी प्रत्येकजण, व्ह्यूजसाठी प्रत्येकजण, लाईकसाठी प्रत्येकजण काय काय उद्योग करू लागला आपण सगळं पाहतोच आहे. पण कुठंतरी असा एक गैरसमज व्हायला लागला की ज्यांच्याजवळ काहीच कामं नाही ते उठले सुटले की रील बनवायला लागतात. ज्यांच्याजवळ टॅलेंट नाही ते काहीतरी लिपसिंग करून रील बनवायला लागतात. पण अशामध्ये एक चेहरा पुढे येतो आणि तो म्हणजे खरं तर दलित म्हणावं की नाही म्हणावं हा मोठा प्रश्न आहे, पण दलित समाजाचा चेहरा बनतो. त्यांना ही मोठी संधी भेटू शकते, त्यांच्यापुढे आदर्श निर्माण होऊ शकतो. असा चेहरा पुढे येतो आणि ती मुलगी सगळ्यांसाठी प्रेरणास्थान होऊ शकते. असा एक चेहरा पुढे आला, ती म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असेल प्रसिद्ध रील स्टार सरकार म्हणजेच दिव्या शिंदे. आता दिव्या शिंदे हे नेमका कोण आहे, त्यांचा प्रवास काय होता, त्या रील स्टार म्हणून कशा पुढे आल्या, त्यांना रील स्टारच व्हायचं होतं का, आणि त्या नोकरी करतात की नाही करत किंवा कोणती नोकरी करतात हे सगळं आपण पाहूयात. आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत त्यांचा काय कनेक्शन आहे हेही पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणून याच विषयावर आपण बोल बिंदास या चॅनलवर बिंदास्त बोलूया. आता 1 जानेवारी रोजी एक स्टेज होतं आणि त्या स्टेजवर दिव्या उभी होती. बोलता बोलता ती जोशात बोलली, ते व्हिडिओ कॅप्चर झाला आणि तो व्हिडिओ इतका सगळीकडे पसरला की ती एक आयडॉल झाली. आयडॉल म्हणजे फक्त ती दिसायची नाही, गाण्याची नाही, तर ती झाली विचारांची आयडॉल. तिनं जे विचार व्यक्त केले, तिचे जे विचार होते त्या अगोदरही ती रील्स टाकत होती, व्हिडिओ टाकत होती, पण ते फार काही लोक पाहत नव्हते किंवा लोकांना फार काही विशेष वाटत नव्हतं. पण जेव्हा ती व्यक्त व्हायला लागली, विचार व्यक्त करायला लागली, तेव्हा ती जास्त फेमस झाली. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या याच्यातून एक गोष्ट आपल्याला ध्यान ठेवावी लागेल की विचार हा सगळ्यात महत्त्वाचा मुख्य पाया आहे. जोपर्यंत तुमचा विचार पक्का नसेल तोपर्यंत काही होऊ शकत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या ताई मुळात चांगल्या नोकरीला आहे, एअरलाईन्समध्ये काम करतात आणि मुळात एअरलाईन्समध्ये प्रत्येक जमातीचा, प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा माणूस किंवा स्त्री पुरुष सगळे जाऊ शकतात. ही जी याच्याबद्दल एक न्यूनगंड जो आहे तो बाहेर काढण्याचं काम दिव्यांनी केलं आहे. कारण त्या स्वतः त्या क्षेत्रात काम करताय आणि त्यांना असं वाटत होतं की आपण झालोय ते इतरांनी होऊ शकतं किंवा इतरांनी झालं पाहिजे. इतरांच्या मनातील जो न्यूनगंड आहे तो बाहेर गेला पाहिजे. तेव्हापासून त्या बोलायला लागल्या. विशेष म्हणजे त्यांची जी एक वृत्ती आहे की पुढच्याचं जर काही चुकत असेल तर त्याचं नीट करणं, त्याला बरोबर सांगणं. कारण त्याला जर सत्य माहिती झालं नाही, त्याला जर बरोबर माहिती पुरवली नाही तर तो अनेक जणांना चुकीची माहिती देऊ शकतो. हा जो त्यांचा थॉट आहे, हा थॉट्स त्यांना अतिशय महत्त्वाचा वाटला आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांना काही चुकीचं वाटलं दुसऱ्याच्या बोलण्यातलं, ते त्यांनी नेहमीच हेरलं आणि ती चूक बरोबर केली. आता हे सगळं ब्रँड होत असताना आजकाल सगळीकडे त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोललं जातं आहे. एक ब्रँड झाल्या आहेत. पण अशामध्येच एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर आणि ते सोबत दिसल्या. तेव्हापासून अशी एक चर्चा सुरू झाली की प्रकाश आंबेडकर यांच्या या आवडत्या रील स्टार आहेत. आता प्रत्येक पक्षाने रील स्टारला जमा करण्याचं एक धोरण सुरू ठेवलं आहे. प्रत्येक पक्षाने त्यांच्यासाठी अवॉर्ड फंक्शन सुरू केले आहेत. त्यामुळं रील स्टारला जवळ घेऊन राजकीय गणितही एक बांधण्याचा प्लॅन चालू आहे. पण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तसं काही फार दिसत नाही. कारण की जो यांचा पक्का मतदार आहे, जो विचारांशी बांधील आहे, तो निवडणुकीसाठी नाही तर प्रबोधनासाठी म्हणा किंवा आपले विचार पेरण्यासाठी रील्सचा उपयोग करतोय असं दिसतंय. आता या रील्सच्या माध्यमातून दिव्या शिंदे यांनी अजून आपले विचार मांडावेत, अनेकांसमोर एक प्रेरणा निर्माण करावी, याच आपल्या सदिच्छा त्यांना राहील. आपल्याला त्यांच्याबद्दल काय वाटतं, रील्सबद्दल काय वाटतं, रील स्टारबद्दल काय वाटतं आणि कंटेंटबद्दल काय वाटतं, कंटेंट कसा असायला पाहिजे याबद्दल काय वाटतं. आणि विशेष म्हणजे आपण नवीन चॅनल सुरू केलं आहे ज्यामध्ये बुद्ध तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेत सांगतोय, पिंपळाचं पान या नावाचं. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.